नमस्कार मैत्रिणींनो. तर आपल्याला बनवायचा आहे आज फ्लॉवर. फ्लॉवरमध्ये हे बघा, या अशा हिरव्या छोट्या-छोट्या अळ्या असतात. तर त्यासाठी काय करायचंय, आपल्याला फ्लॉवर आहे ना चांगला छोटा-छोटा चिरून घ्यायचा आहे चांगला, त्यातल्या अळ्या निघण्यासाठी. आणि ते आपल्या गरम पाणी करायला ठेवायचं आहे कढईमध्ये आणि त्याच्यात आपल्याला हे फ्लॉवर टाकून घ्यायचं आहे. उकडायचा नाहीये, फक्त गरम पाण्यात टाकायचं आहे आपल्याला आणि तो काढून घ्यायचा आहे. गरम पाण्यात टाकून झालं की थोडासा हलवायचा 5 मिनिटं फक्त आणि ते काढून घ्यायचं. म्हणजे काय होईल, त्यातल्या ज्या अळ्या आहेत ते सगळ्या आपल्या खाली जाऊन बसतील. त्याच्या आतमध्ये पण अळ्या असतात. आपल्याला काही एवढ्या दिसत नाहीत बारीक-बारीक अळ्या. तर ते आपल्याला काढून घ्यायचंय. ते पाणी घ्यायचं गाळून आणि काढून घ्यायचं आणि परत थंड पाण्याने तो फ्लॉवर धुवून घ्यायचा आहे आपल्याला. इथं फ्लॉवर करायसाठी बघा मी एक टोमॅटो घेतलाय. तो बारीक चिरते टोमॅटो आणि एक कांदा पण घेतलाय त्याच्याबरोबर. टोमॅटो आणि कांदा बारीक चिरून घेणार आहे मी आणि त्याच्यासाठी आपल्याला 2 लसणाच्या कांड्या पण लागणार आहेत. तर लसूण आपल्याला सोलून घ्यायचं आहे बघा. सोलून त्याचे लसूण आपल्याला टेचून घ्यायचं आहे सोलून. दुसरं काय घालायचं नाहीये. आता इथं तेल टाकलंय. तेलात मी मोहरी टाकली बघा आणि मोहरी थोडीशी तडतडली की त्यात आपल्याला जिरे टाकायचे थोडेसे. जिरे टाकून झाले की आपल्याला कांदा टाकायचा आहे. कांदा परतून घ्यायचा आहे लाल होईपर्यंत आणि कुठला जो लसूण होता तर तो लसूण टाकायचा आहे. मी पेस्ट टाकली तरी चालेल लसणाची आणि तो एक टोमॅटो चिरलेला होता तो टोमॅटो टाकून पण आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि वरून टाकल्याचा हळद आणि मसाला दोन्ही आपल्याला घालायचं आणि हा जो उकडलेला फ्लॉवर आहे हा टाकून घ्यायचा आहे आपल्याला आणि परतून घ्यायचा आहे बघा. हा शिजलेला नाही आहे, उकडलेला आहे. आणि कोथिंबीर जी आहे ती वरून टाकायची आहे. कारण आपण जर ते तेलात वगैरे कोथिंबीर टाकली तर ती काही एवढी दिसत नाही. पण ही वरून अशी कोथिंबीर आपल्याला घालायची आहे बघा शिजताना. म्हणजे त्याचा काय होतं, वास पण त्याच्यात जातो भाजीमध्ये कोथिंबीरीचा आणि खूप छान लागते भाजी. आणि भाजी शिजत शिजत आल्यावरती आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे भाजीमध्ये आणि हलवून घ्यायची. तर ही बघा अशा प्रकारे फ्लॉवरची भाजी आपली तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा.